हिचं तोंड बघून घ्या. जोरात मुंग्या आला माझ्या पायाला. हिचे पण केस माझ्यासारखेच. कार मंडळी, मी स्नेहा माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ कशाच्या रिलेटेड आहे तुम्हाला थंबनेलवरून कळूनच गेलं असेल. तर यस, व्हॅलेंटाईन डे साठी हा स्पेशल मेकअप लुक मी क्रिएट केलेला आहे, जो सिम्पल आणि सोबर आहे, जो तुम्ही नाईट साठी स्पेशल मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. सो नाईट मध्ये तुम्ही कसा मेकअप केला पाहिजे जेणेकरून तुमच्यावरती जास्त फोकस होईल किंवा तुमची स्किन जास्त ब्राईट वाटेल आणि नाईटला तो मेकअप लुक छान उभरून दिसेल, यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मी स्नेहा स्किन केअर, मेकअप आणि हॉल व्हिडिओज असे काही मी व्हिडिओ बनवते. सो मला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर तुमच्या फ्रेंड सोबत नक्की शेअर करा. तर चला जास्त वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. सो आपली जी फर्स्ट स्टेप आहे ती आधी फेस क्लीन करायची आहे. सो मी इथे ह्या वेट वाईप्सने पूर्ण फेस क्लीन करून घेते. एकदम व्यवस्थित क्लीन करायचं आहे, काहीच तुमच्या फेसवरती राहायला नको. जर तुम्ही थोडाफारही जर काही मेकअप केलेला असेल किंवा काही स्किन केअर केलेलं असेल, एकदम क्लीन व्हायला पाहिजे. काही डर्ट असेल स्किनवरती पूर्ण एकदम क्लीन करायचंय फेस. सी. सो सगळ्यात आधी मी स्किन प्रेप करून घेते आहे, कारण की मेकअपच्या आधी स्किन प्रेप करणं खूप इम्पॉर्टंट आहे. डायरेक्ट फाउंडेशन वगैरे अप्लाय करता येत नाही. सो सगळ्याची फर्स्ट स्टेप असते ती आहे टोनर. आता ही जी स्टेप आहे ती तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. तुम्ही डायरेक्ट याच्यावरती मॉइश्चरायझर अप्लाय करू शकतात, बट मी टोनर यूज करते आहे. आणि हे म्हणजे मॅन्डेटरी नाहीये, तुम्ही डायरेक्ट मॉइश्चरायझर देखील अप्लाय करू शकतात. सो मी आधी टोनर अप्लाय करते. टोनर अप्लाय करण्याआधी त्याला चांगलं शेक करायचं अँड देन अप्लाय करायचं. खूप हायड्रेटिंग टोनर आहे हे प्लमचं नायासिनिमाइड राईस वॉटर टोनर आहे. हे खूप बेस्ट आहे. सो इथे माझं टोनर पूर्णपणे ड्राय झालेलं आहे. यानंतर मी सिरम अप्लाय करते. सिरम सुद्धा तुम्ही स्किप करू शकतात, बट माझे हे स्किन केअरचं रुटीन आहे, सो मी हे अप्लाय करतेच. पण तुम्ही डायरेक्ट मॉइश्चरायझर देखील अप्लाय करू शकतात. आणि हे जे टोनर मी अप्लाय केलं हे मिनिमलिस्टचं टोनर आहे, सिलिसिलिक ऍसिड वालं. याने तुमचे जितके पण डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन असेल ना फेसवरती, पूर्ण हळूहळू करून लाईट होऊन जातो. मला खूप पिंपल्सचे डाग होते, ते जात नव्हते, बट मी जेव्हापासून हे यूज करते ना तेव्हापासून मला माझी स्किन थोडी क्लिअर वाटायला लागली. सो हे थोडंसं ड्राय होतं तोपर्यंत आपण लिप बाम अप्लाय करून घेऊया. कारण की माझे लिप्स खूप जास्त ड्राय आहे, सो मला त्यांना कंटिन्युअस हायड्रेट ठेवावं लागतं. मी मोस्टली लिप बाम यूज करत नाही. मी जे आपलं साजूक तूप असतं ना, मी तूपच यूज करते. ते तुपाने जास्त हायड्रेट राहतात लिप्स. आणि की माझे खूप जास्त ड्राय लिप्स आहे, सो लिप बाम बिलकुलही काम करत नाही माझ्या लिप्स वरती. आणि तुमच्या माहितीसाठी म्हणते की हे शुगर पॉपचं लिप बाम आहे आणि हे खूप जास्त रेड रेड वाटतं, म्हणून मला लिप बाम आवडत नाही लावायला. यानंतरची स्टेप आहे ती आहे मॉइश्चरायझर. सो तुम्ही डायरेक्ट टोनर आणि सिरम स्किप करून डायरेक्ट मॉइश्चरायझर सुद्धा अप्लाय करू शकतात. तुमच्याकडे असेल तर करा, नसेल तर डायरेक्ट मॉइश्चरायझर अप्लाय करा. पण मॉइश्चरायझर अप्लाय करायचंच मेकअपच्या आधी. जे तुमच्या स्किनला सूट करत असेल ते प्रोडक्ट तुम्ही युज करा. जे प्रोडक्ट मी युज करते तेच तुम्ही युज केले पाहिजे असं काही नाहीये. आणि हे न्यू पॅकेजिंग आहे, सो फोडायला वेळ लागतोय. याआधी मी बायोटिकचं मॉइश्चरायझर युज करतोय, ते सुद्धा खूप छान होतं, बट ते थोडंसं ऑइली करायचं माझ्या फेसला. आणि हे जे पॉन्ड्सचं लाईट मॉइश्चरायझर आहे हे एकदम सूट झालंय प्रॉपर माझ्या स्किनला. हे जास्त एकदम लाईट वेट आहे स्किन वरती, असं हेवी नाही फील होत आणि पटकन ऍब्झॉर्ब होतं स्किन मध्ये. सो छान मसाज करून घ्यायचा आहे मॉइश्चरायझरने. अँड देन 2-3 मिनिटाचा, आणि हे जे ना टोनर, सिरम, मॉइश्चरायझर या सगळ्या स्टेप मध्ये ना 2-3 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. एकदम एकामागे एक पटापट अप्लाय नाही करायचं. 1-2 सेकंड तरी थांबायचं, ते थोडंसं ड्राय होऊ द्यायचं अँड देन नेक्स्ट प्रोडक्ट अप्लाय करायचं.
सो नेक्स्ट जी स्टेप आहे ती म्हणजे प्रायमर. प्रायमर बिलकुलही स्किप करायचं नाही. एक वेळेस तुम्ही स्किन केअर थोडीशी स्किप करू शकता, जस्ट मॉइश्चरायझर अप्लाय केलं तरी चालेल, एवढं सगळं काही अप्लाय करायची गरज नाहीये. बट प्रायमर मिस करायचं नाही, कारण प्रायमर हा एक बेस आहे आपला. प्रायमरने जे तुम्ही फाउंडेशन, कन्सिलर जे काही पुढे अप्लाय करणार आहे ना, ते एकदम प्रॉपर सेट होतं, म्हणजे ते ब्लॅक नाही पडत. जर प्रायमर अप्लाय नाही केलं ना, तर ते ब्लॅक पडतं. आणि हे जे प्रायमर आहे ना, हे इनसाइडचं आहे, प्राइम अँड परफेक्ट हायड्रेटिंग प्रायमर आहे. हे खूप बेस्ट आहे, म्हणजे अफोर्डेबल रेंज मध्ये एवढं सुंदर प्रायमर आहे ना हे बघा कसं ब्लर इफेक्ट देतं. आधी बघा मॉइश्चरायझर नंतर ना माझं फेस एकदम शाईन करत होतं, आणि हे अप्लाय केल्यानंतर ना एकदम ब्लर होऊन जातं, एकदम सॉफ्ट लागायला लागते स्किन. हे पोअर मिनिमाइज करतं आपल्या फेसचे, जेणेकरून फाउंडेशन प्रॉपर सेट होईल. सी एकदम ब्लर करून टाकतं पोअर्सला, एकदम सॉफ्ट लागतो फेस, हाताला एकदम सॉफ्ट सॉफ्ट फील होतं. सो नेक्स्ट जी स्टेप आहे ती आहे कलर करेक्टर. कारण की मला खूप जास्त डार्क सर्कल, पिगमेंटेशन आहे फेसवरती, म्हणून मी कलर करेक्टर यूज करते. जर तुम्हाला नसेल, तुमची स्किन जर एकदम इव्हन असेल, तर तुम्ही डायरेक्टली कन्सिलर फाउंडेशन अप्लाय केलं तरी चालेल. बट माझी स्किन ही क्लिअर नाहीये, म्हणून मी कलर करेक्टर यूज करते. सो मी ते इनसाइड कॉस्मेटिक्सचं हे कलर करेक्टर पॅलेट यूज करते. एखादा फ्लॅट ब्रश घ्यायचा किंवा तुम्ही फिंगरने देखील अप्लाय करू शकतात, बट मी हे फ्लॅट ब्रशने अप्लाय करते. एकदम इव्हनली अप्लाय करायचंय, आणि ना असं रब नाही करायचं जास्त, असं डॅब 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 करायचं ब्रशने देखील, म्हणजे ते एकदम परफेक्टली ब्लेंड होतं. ऑरेंज कलर करेक्टर अप्लाय करून झालेला आहे. सो यानंतर मी ह्याच पॅलेट मधला हा जो थोडासा कन्सिलरचा डार्क शेड आहे, हा यूज करते आहे ऍज ए कलर करेक्टर म्हणून. म्हणजे यावरती जर मी हा थोडासा माझ्या स्किन टोन पेक्षा एक शेड हा डार्क आहे, म्हणून मी हा यूज करते, जेणेकरून माझी स्किन थोडीशी इव्हन वाटेल. कारण की मी जर हा लाईट शेड यूज केला ना यावरती डायरेक्ट, तर ते म्हणजे ब्लॅक वाटेल. सो मी हा थोडासा माझ्या स्किन टोनला मॅच असा हा शेड आहे, सी थोडासा एक शेड डार्क आहे, म्हणून मी हा यूज करते ऑरेंज कलर करेक्टर वरती. सी द डिफरन्स. इकडचं हे बघा डार्क सर्कल पूर्णपणे गायब झालेत. सेम मी या बाजूला देखील करून घेते. सी पूर्णपणे डार्क सर्कल हे हाईड झालेले आहेत माझे. असंच मी पूर्ण फेसला करून घेते. जिथे जिथे मी कन्सिलर अप्लाय केलेला आहे, तिथे तिथे सगळ्या ठिकाणी मी हे अप्लाय करते. मी ब्युटी ब्लेंडरला वेट करून आणलेला आहे, आणि ब्युटी ब्लेंडरने असं डॅब डॅब करून सगळं इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं फेसवरती. काही कुठे राहिलं असेल तर ते ब्लेंड होऊन जाईल प्रॉपरली. सी आता माझा फेस पूर्णपणे इव्हन दिसत आहे. आता माझा फेस रेडी आहे फाउंडेशन साठी. सो मी आता डायरेक्ट याच्यावरती फाउंडेशन अप्लाय करेल. सो फाउंडेशन साठी मी इथे कप्स अँड लॅशेसचे कव्हर पॉट्स यूज करते आहे. खूप बेस्ट कव्हर पॉट्स आहे. जर तुम्ही ट्राय नसतील केले तर नक्की एकदा ट्राय करा. मी जेव्हा हे परचेस केलं तेव्हा हे 399 ला पडलंय मला, बट आता ते नायकावरती आणि त्याच्यावरती 299 समथिंगलाच भेटतं, आणि याची पॅकेजिंग मला खूप जास्त आवडते. पण काचेची आहे, सो खूप सांभाळून यूज करावी लागते. बट याच्यावरचं हे जे
झाकण आहे ना, हे सुद्धा खूप क्यूट आहे. आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की नाही. सी, झाकण वगैरे पॅकेजिंग याची खूप छान आहे. इकडे डॉल ठेवली मी मागे, तिचं फेस ते कॅप्चर करतोय. सो हे असं काहीच आहे कव्हर पॉट्स. आय थिंक ना मी आता याच्यातला ना एक शेड अजून लाईट घ्यायला हवा होता तरी मला चालला असता, कारण की हे नंतर ऑक्सिडाइज होतं. बट इट्स ओके. बट हे ना, हे डायरेक्ट असं ब्रश घेऊन असं अप्लाय नाही करायचं. याला ना असं थोडस, हा ब्रश पण मी ना मिशोवरनं परचेस केलेला आहे. याची तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कमेंट करा, मी डिस्क्रिप्शन मध्ये याची सुद्धा लिंक देऊन देईल. खूप बेस्ट आहे हा ब्रश. असा प्रोडक्ट काढायला खूप इझी जातं ह्या ब्रशने, आणि हा सुद्धा एकदम अफोर्डेबल रेंजचा ब्रश आहे. मला आता याची प्राइस एक्झॅक्टली काय ती आठवत नाही, बट मी डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देऊन देईल, तुम्ही नक्की एकदा हा ब्रश चेक करा. खूप बेस्ट फाउंडेशन ब्रश आहे, खूप एकदम अफोर्डेबल रेंज मध्ये. आय थिंक 150च्या आतच आहे हा ब्रश. सो याला असा एक स्पुली आहे ज्याने आपण प्रोडक्ट काढू शकतो. सो हे असं इतकंच मी हे कव्हर पॉट घेतलेलं आहे. हे असं हाताच्या मागे घ्यायचं, डायरेक्ट फेस वरती कुठलंही प्रोडक्ट अप्लाय करायचं नाही. मग ते फाउंडेशन असो किंवा काही असो, आधी असं हाताच्या बॅक हँड वरती घ्यायचं अँड देन त्याला थोडस असं मिक्स करायचं छान, अँड देन फेस वरती असे डॉट डॉट ठेवून अप्लाय करायचं. असं डायरेक्ट त्याला ब्रश लावून जे रफ करतात ना, ते सुद्धा एकदम रॉंग प्रोसेस आहे. इव्हनली ते स्प्रेड होत नाही. हे कसं फिंगर असे डॉट ठेवले ना, तर ते इव्हनली प्रत्येक ठिकाणी लागतं व्यवस्थित. खूप बेस्ट कव्हर पॉट्स आहे हे. ऑनेस्टली खूप बेस्ट आहे हे कव्हर पॉट्स. म्हणजे हे ना ब्रायडलला सुद्धा यूज करू शकतात तुम्ही. इतकं बेस्ट आहे आणि एकदम लॉंग लास्टिंग आहे. सी, मी इतकुसच घेतलं होतं, त्यावरती माझं पूर्ण फेस कव्हर झालेला आहे. सो हे हातावरती असं राहिलेलं जे थोडं असतं ना, हे असं ब्रशवर घेऊन नेकला अप्लाय करून घ्यायचं. ब्रशने पण ना असं रब नाही करायचंय, जस्ट असं डॅब 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 करायचंय ब्रश. हे जर तुम्ही डायरेक्ट घेऊन लावलं असतं ना, तर ते असं पॅच सारखं बनून जातं. बट जर तुम्ही हातावरती जर थोडंसं रब केलं ना, तर बघा किती पटकन स्प्रेड होतं. आणि ब्युटी ब्लेंडर पेक्षा ना ब्रशचा वापर करा. ब्रशने ना प्रोडक्ट पण कमी लागतं. नाहीतर ब्युटी ब्लेंडरचं कसं होतं ना, की ते प्रोडक्ट ब्युटी ब्लेंडर मध्ये जास्त चाललं जातं, वेस्ट जातं, ते कव्हरेज चांगलं मिळत नाही. बट ब्रशने ना कव्हरेज एकदम छान भेटतं. सी, काय सुंदर कव्हरेज दिलंय. फाउंडेशन लावायची गरजच नाही. हे एक प्रोडक्ट एकदम बेस्ट आहे. यावरती कन्सिलर अप्लाय करायची देखील काहीच गरज नाहीये. बघा, एकदम इव्हन दिसते माझी स्किन. सो यानंतर मी ब्युटी ब्लेंडर घेते आणि त्याने जस्ट काही जर एक्सेस प्रोडक्ट असेल ते निघून जाईल आणि स्किन थोडी क्लिअर वाटेल. कुठे काही पॅच राहणार नाही. वाव, याआधी इतकं बेस्ट माझा बेस कधी सेट झालेला नाहीये. आज खूप छान वाटतोय. सो या बेस सेट करून झालेला आहे. यानंतर ना मला क्रीम कॉन्टोरिंग करायचं आहे, म्हणून मी पावडर अप्लाय करत नाही. पावडर अप्लाय करण्याआधीच मी ब्लश आणि कॉन्टोरिंग करून घेते आहे. सो कॉन्टोर करण्यासाठी, फेसला कॉन्टोर करण्यासाठी मी ह्याच पॅलेट मधून हा कॉन्टोरिंग शेड घेते आहे. ह्याच ब्रश वरती, फ्लॅट ब्रश वरती. आणि कॉन्टोरिंग जे असतं ना, असं केलं तरी तिची लाईन बनते ना, तिथे करायचं असतं. सी, तीनच डॉट ठेवले मी.
आणि याच फाउंडेशन ब्रशने मी ते ब्लेंड करून घेते. सी फेसला ना एक असा शेप येऊन जातो. कॉन्टोरिंगच्या आधी माझा फेस कसं दिसत होता आणि आता कॉन्टोर केल्यानंतर बघा किती डिफरन्स दिसतोय फेस मध्ये. खूप सुंदर दिसतं फेस. त्यामुळे कॉन्टोरिंग करणं ना खूप इम्पॉर्टंट आहे. कॉन्टोरिंग ना स्किप नाही करायचं. जर तुम्हाला लग्नात जायचं असेल किंवा काही तुमचा स्पेशल डे ना त्या दिवशी तर नक्की कॉन्टोरिंग करा. आणि हा मेकअप मी खास करून व्हॅलेंटाईन डे साठी करते. सो व्हॅलेंटाईन डेला कसं आपण नाईटलाच मोस्टली बाहेर जातो. सो नाईटला जर तुम्ही बाहेर जात असाल ना तर कॉन्टोरिंग, ब्लश एकदम प्रॉपर बेस हा झाला पाहिजे. कारण की लाईटामध्ये तो मेकअप अजून जास्त आपला खुलून दिसतो. दिवसा कसं दिवसाचं तुम्ही इतका डार्क मेकअप केला ना ते उठून दिसेल आणि ते चांगलं नाही वाटणार. बट रात्रीच्या वेळेस ना जितका छान मेकअप कराल ना तितका तुमचा फेस अजून जास्त हायलाइट होईल. म्हणून मी कॉन्टोरिंग वगैरे करते. जर डेचा मेकअप असेल तर मी त्याला कॉन्टोरिंग वगैरे जास्त करत नाही. आणि इतकं फाउंडेशन वगैरे ही मी युज करत नाही. मी जस्ट टिंट युज करते, फेस टिंट. सो फेस टिंट वरती देखील मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. आताच करायचं होतं मला फेस टिंटनेच हा लुक क्रिएट करायचा होता. बट मी विचार केला की फेस टिंट ही डे साठी ठीक आहे, बट नाईट साठी हे फाउंडेशन वगैरे थोडंसं फेस असं छान ग्लॉसी वाटलं पाहिजे ना मेकअप. सो या म्हणून मी फाउंडेशन चूज केलं आज मेकअप साठी. माझं क्रीम ब्लश मला सापडत नाहीये, सो मला पावडर ब्लशच अप्लाय करावा लागणार आहे. म्हणून मी आधी पूर्ण बेसला सेट करून घेते कॉम्पॅक्ट पावडरने. मी इथं मेबेलिनची कॉम्पॅक्ट पावडर युज करते आहे बेस सेट करण्यासाठी. तुम्ही तुमच्याकडे जी असेल ती युज करू शकतात. असं काही नाही की जे मी युज करते तेच तुम्ही युज करायला हवं. या कॉम्पॅक्ट पावडर सोबतचा स्पंज आलेला आहे तोच मी युज करते आहे. आणि पावडर ना अशी घेऊन डायरेक्ट अशी अप्लाय नाही करायची. तिला हाताच्या बॅक साइड वरती ना थोडस असं रब करायचं अँड देन अप्लाय करायचं. म्हणजे जे ऍक्सेस प्रोडक्ट असेल ना ते हातावर येऊन जातं आणि जेणेकरून जास्त प्रोडक्ट लागत नाही आपल्या फेसला. सी जिथे जिथे मला फेसवरती ऑइल येतं ना तिथे तिथे मी जास्त अप्लाय करते. जसं की फॉरहेड, अराउंड नोज, माउथ, डोळ्यांच्या खाली मला जास्त ऑइल फील होतं. सो मी तिथे जास्त अप्लाय करते. सो या माझा मेकअप सेट करून झालेला आहे. आता पटकन मी ब्लश अप्लाय करते. म्हणजे मी आधी पूर्ण फेस मेकअप करून घेते आहे अँड देन आय मेकअप करेल. कॉन्टोरिंग सेट करून घेते मी. हे कप्स अँड लॅशेसचं कपिक एक कॉन्टोर पॅलेट आहे. असे माझ्याकडे हे 3 आहे. एक कॉन्टोर पॅलेट, एक हायलायटर आणि ब्लश असं हे 3चा सेट आहे. जो की मला खूप अफोर्डेबल रेंज मध्ये भेटला आहे. जे आता हे एक कपिक एक हे 299 ला भेटतं आणि मला हे जेव्हा मी बाय केलेलं तेव्हा त्यांची ऑफर चालू होती कप्स अँड लॅशेस वरती. आय थिंक हा ब्रँड ना निधी कटियारचा आहे. तिचा बर्थडे वीक होता तो. सो बर्थडे वीक मध्ये त्यांनी खूप सारे ऑफर्स ठेवलेल्या होत्या. तेव्हाच मी हे कव्हर पॉट आणि हे तिघं हायलायटर, ब्लशर अँड कॉन्टोर किट ही घेतलेली. सो ही मला ना 99 मध्ये हे तिघही भेटलेले, जे की आता तुम्हाला कधीच भेटणार नाही. तेव्हा आय थिंक माझं लक बाय चान्स मला ते मिळाले. बट ते आता 299 ला एक झालेलं आहे. कारण की त्यांनी आता ते पॅकेजिंग चेंज केलेली आहे. ही पॅकेजिंग जी आहे ना ही थोडीशी लोकल आहे. त्यांनी आता चांगली प्रीमियम क्वालिटीमध्ये पॅकेजिंग बनवलेली आहे. बट प्रोडक्ट हे सेमच आहे आणि एवढंच आहे. हे काय म्हणजे प्रोडक्ट वाढून नाही गेलेलं. सो मी इथे कॉन्टोर सेट करते आहे. हे बघा किती पिगमेंटेड आहे. मी इतकुसं घेतलं तरी ते जास्त झालं. नीट व्यवस्थित ब्लेंड करून घेते.
सो कॉन्टोरिंग इज डन. आता अप्लाय करूया ब्लश. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ बघितलेला नसेल, ऍक्च्युली माझं ब्लश ना घेतल्याबरोबरच असं खाली पडलं, तर ते तुटलं होतं पूर्णपणे. तर मी त्याला नवीन सेट केलं आहे. तर ते कसं सेट करायचं, जर तुमचं एखादं प्रोडक्ट जर ब्रेक झालेलं असेल तर त्याला कसं सेट करायचं यावरती मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे शॉर्ट्स मध्ये. तो तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा. त्यावरती मी डिटेल व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. सो अशी एक स्माइल द्यायची आणि इथून अशी ब्लश अप्लाय करायला स्टार्ट करायचं. सी किती पिगमेंटेड आहे हे ब्लश. एकदम इतकुसं घेतलेलं मी हातावरती, ते सुद्धा मी हातावरती आधी असं रब केलं अँड देन अप्लाय केलं. खूप सुंदर ब्लश आहे. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा हे ब्लश. असं हातावर रब करायचं अँड देन अप्लाय करायचं. थोडस नाकावर, चिनवर देखील अप्लाय करते आहे मी. असं एकदम चुबी चुबी फेस दिसतं ब्लश अप्लाय केल्यानंतर. मला तर खूप आवडतं ब्लश अप्लाय करायला. मी डेली सुद्धा ब्लश अप्लाय करते. जर मला कुठे जायचं असेल ना, मेकअप नाही करत बट मी ब्लश अप्लाय करते. सो इथं आपला फुल फेस मेकअप झालेला आहे. सो यानंतरची जी स्टेप आहे, आता आधी मी आयब्रो फिल करून घेते. नाहीतर मी विसरून जातो आयब्रो फिल करायचं. सो मी आधी आयब्रो फिल करते अँड देन आय मेकअप स्टार्ट करेन. मी जास्त फील नाही करत आहे, कारण की ऑलरेडी माझे आयब्रो थोड्याशा डार्क आहे. सो मी जस्ट त्यातला गॅप फील करते आहे. या इथं आयब्रो फिल करून झालेला आहे. तुम्ही बघू शकता डिफरन्स. आयब्रो फिल करण्याआधी फेस कसा दिसत होता आणि आयब्रो फिल केल्यानंतर फेस कसा दिसतो. खूप छान वाटतं आयब्रो फिल केल्यानंतर. फेस एकदम असा डार्क आणि उठून दिसतो फेस. त्यामुळे आयब्रो फिल करायचं विसरायचं नाही. मी मेकअप करो नाही करो तरी मी आयब्रो फिल करते. ब्लश, आयब्रो अँड मस्कारा वगैरे अप्लाय करते मी. सो नेक्स्ट आहे आता आय मेकअप. सो आय मेकअप साठी ना ऍक्च्युली मी हा व्हिडिओ थोडासा उशिरा बनवणार ती, कारण की मी मार्चचे जे आय शॅडो पॅलेट आहे ना ते ऑर्डर केलेले, बट ते अजून आले नाहीये आणि व्हॅलेंटाईन डे सुद्धा जवळच येतो आहे. सो म्हटलं व्हिडिओ राहून जाईल बनवायचा, म्हणून माझ्याकडे आता जे अवेलेबल आहे पॅलेट तेच मी युज करते आहे. हे मायग्लॅमचं आय शॅडो पॅलेट आहे, जे मला PR मध्ये रिसीव्ह झालेलं होतं. सो मी यातनच हा शेड युज करून आज आय लुक थोडासा पिंकिश टोन मध्ये आय लुक क्रिएट करायचा प्रयत्न करणार आहे. तर सगळ्यात आधी बेस साठी मी हा लाईट कलरचा जो शेड आहे हा घेते आहे आणि याने मी बेस करते आहे. इझी आय लुक करते मी. खूप काही असं वेगळं काही करत नाहीये, कारण की मलाही जास्त आय लुक क्रिएट करता येत नाही. सो बेसिकच करते आहे. जेव्हा ते पॅलेट येतील ना तेव्हा त्यानंतर तुम्हाला खूप सारे आय लुक नवीन नवीन बघायला भेटणार आहेत लवकरच माझ्या चॅनलवरती, कारण की माझ्याकडे इतके काही चांगले आय शॅडो पॅलेट नाहीये आणि काही असे पिगमेंटेड पण नाहीये. हे पण आहे बट हे काही एवढं पिगमेंटेड नाहीये. सो इंटरेस्ट नाही येत मला आय मेकअप करण्यामध्ये. सो जेव्हा ते पॅलेट येतील ना तेव्हा मी तुमच्यासोबत खूप छान छान आय लुक क्रिएट करून शेअर करेल नक्कीच लवकर. सो मी मला ब्रशने इंटरेस्ट नाहीये ते आय शॅडो अप्लाय करायला. सो मी फिंगर्सने आय शॅडो अप्लाय करते आहे, कारण की हे इतके पिगमेंटेड नाहीये. सो ब्रश मध्ये काही जास्त येत पण नाहीये ते. सो फिंगरने तरी ऍटलिस्ट थोडस बरं दिसेल. सो मी इथं कुठला घेऊ. सो मी इथं एंडला ना हा शेड अप्लाय करते आहे. जस्ट ठेवते, म्हणजे मी अप्लाय पण नाही करते. या एकाच बोटामध्ये मी दोन्ही साईडचं कम्प्लीट करेल. हे पहा, जस्ट असं मी ठेवलाय बोट तिथे, तुम्हाला समजत असेल. आणि त्यानंतर त्याच फिंगरने असं थोडस रब करते. जितकंही काही बोटावर होतं तेवढं अप्लाय करून घेतलं. सी
ब्लेंडिंग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमच्याकडे ब्रश आहे नाही आहे काही मॅटर करत नाही. तुमच्याकडे स्किल्स पाहिजे. बोटाने सुद्धा तुम्ही आय लुक क्रिएट करू शकता. असं काही नाही की महागडे महागडे ब्रश पाहिजेच. आता माझ्याकडे तर ब्रश आहे, हे बघा. मी ब्रश सोबत घेऊन बसलेली आहे. बट नाही आवडत मला जास्त ब्रशने अप्लाय करायला. तेवढं म्हणजे कंट्रोल नाही राहत आपला. बोटावर कसं आपला कंट्रोल असतो, आपण कुठे काय किती ब्लेंड करतो आहे. बरेच जण म्हणतील की हायजीन, असं काही नाही. हँड आपले वॉश केलेले असतात. मेकअपच्या आधी चांगले व्यवस्थित हँड वॉश करायचे अँड देन मेकअप करायचा. सी, बोलता बोलता माझं आय शॅडो ब्लेंड करून झालेला आहे. सो यानंतर मी इनर कॉर्नर्स साठी हा शेड घेते आहे, गोल्डन. म्हणजे गोल्डन आहे, थोडासा कॉपरिश कॉपर गोल्ड आहे, तो कॉपर कलर आहे. तो हाफ आयलिड वरती अप्लाय करते आहे, जस्ट फ्रंटला बस. आणि हा आपला आय लुक रेडी झालेला आहे. किती सिंपल आहे बघा, काहीच जास्त केलं नाहीये मी आणि आय लुक डन. सो तुम्ही देखील नक्की हा आय लुक ट्राय करा व्हॅलेंटाईन डे ला. तुम्हाला थोडं शिमरी आवडत असेल तर मी शिमर सुद्धा ऍड करू शकतात, बट मला ते जास्त शिमरी शिमरी आवडत नाही, ते सगळं मेकअपवर पडतं. सो मी जास्त शिमर वगैरे काही अप्लाय केलेलं नाहीये, मी असंच ठेवणार आहे. सो नेक्स्ट स्टेप आहे लायनर. लॅक्मीचं लायनर यूज करते आहे. मला ना विंग लायनर करायला खूप आवडतं, बट मला ते जमतच नाही. माझं एक खाली एक वर जातं. मी खूपदा ट्राय केलं, मग मी आता सोडून दिलं. ते आय थिंक मला सूट पण करत नाही विंग लायनर. विचार येतोय मला, मी आता ट्राय करून बघूया, बट नको, मला मेकअप खराब नाही करायचा आहे. सो आपण सिम्पलच लायनर अप्लाय करूया जे येतं ते. आणि लायनरला डायरेक्ट इथून असं स्टार्ट नाही करायचं, मिडलला आधी लाईन करायची अँड देन हळूहळू करून पुढे जायचं. बघा आता मी करते. आधी अशी मिडलला लाईन करायची अँड देन हळूहळू करून पुढे सरकायचं. खूप सुंदर एकदम. असं डोळ्यांचा लुक एकदम चेंज होतो लायनर अप्लाय केला. तिकडचा डोळा बघा कसा दिसतोय आणि इकडचा बघा किती ह्यूज डिफरन्स आहे. आणि हे खूप छान लायनर आहे, वॉटरप्रूफ आहे आणि लॉंग लास्टिंग आहे हे लायनर लॅक्मेचं. आणि हा बजेट फ्रेंडली आहे. मी या व्हिडिओत जितकेही प्रोडक्ट यूज करते ना, सगळे बजेट फ्रेंडलीच आहे. सो तुम्ही देखील हे सगळे प्रोडक्ट आवडले तर बाय करू शकता. मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊन देईल. मस्त लायनर अप्लाय झालंय. त्यात माझं एका साईडला मोठं एका साईडला छोटं होऊन जातं, पण आज दोन्ही साईड सेम अप्लाय झालेल्या दिसत आहेत. लुक चेंज होतो लायनर अप्लाय केल्यानंतर. सो मी एक वेळेस ना काजळ अप्लाय नाही करत, बट मी लायनर कधी मिस नाही करत. मी लायनर अप्लाय करतेच प्रत्येक व्हिडिओ. तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर मी लायनर पर्सन आहे, काजळ नाही. मी काजळ मोस्टली अप्लाय, काजळ ना खाली पसरतं. बट मी लास्ट व्हिडिओ मध्ये ना मी एक काजळ शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत, जे की हे लस्टर मॅजिकचं काजळ आहे. लस्टर मॅजिक म्हणून एक कंपनी आहे जी फेसचे प्रोडक्ट बनवते, लस्टर मॅजिक पावडर म्हणून. बट तीच कंपनी ना आता काजळ सुद्धा बनवते. खूप सुंदर काजळ आहे, एकदम लॉंग लास्टिंग आहे. हे पण नक्की एकदा ट्राय करा, जर अजूनपर्यंत जर ट्राय नसेल केलेलं तर. तुम्ही पण काजळ पर्सन होऊन जाल. मला ऍक्च्युली आता आठवलं की मी ते अप्लाय करून दाखवायला हवं होतं, बट आता ठीक आहे, हे झालंय अप्लाय करून. सो यानंतरची स्टेप आहे ती आहे मस्कारा. सो मस्कारासाठी मी इथे मार्सचा मस्कारा युज करते आहे. माझा मोस्ट फेवरेट मस्कारा आहे. जर तुम्ही माझे व्हिडिओज आधीपासून बघत असाल तर तुम्हाला माहित असेल की मला हा मस्कारा किती आवडतो. म्हणजे नवीन आहेत चॅनल वरती, जे पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघता आहे, तर सबस्क्राईब करायचं विसरू नका बरं का. हा, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ लाईक सुद्धा करा.
खूप सुंदर मस्कारा आहे. इकडच्या लॅशेस बघा आणि इकडच्या बघा, किती ह्यूज डिफरन्स आहे. मी अशी बघते, तुम्हाला असं लवकर लक्षात येईल. See? खूप सुंदर मस्कारा आहे हा. असे क्लम्स नाही तयार होत, असे सेपरेट सेपरेट दिसते एक एक लॅश, आणि ना लॉंग पण वाटते आणि व्हॉल्यूम पण ऍड होतो. हे बघा, हे असं माझ्याकडनं कायम होतं. जेव्हा जेव्हा मी मस्कारा अप्लाय करते ना, काहीतरी घाण होतेच माझ्याकडून. बट टेन्शन नाही घ्यायचं, हे असं काही झालं त्याला ड्राय होऊ द्यायचं, आणि ते कसं रिमूव्ह करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते आता. वाव, मस्कारा अप्लाय केल्यानंतर ना डोळ्यांचा लुक पूर्ण चेंज होतो. आणि ह्या ज्या खालच्या लॅशेस असतात ना, यांना असा उभा मस्कारा अप्लाय करायचा. हेच होतं माझ्याकडून, असंच होतं कायम. मग मी खाली अप्लायच करत नाही मस्कारा. पण व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी केलं. जाऊ द्या, ते ड्राय झाल्यानंतर मी त्याला रिमूव्ह करेल. सो तुम्हालाही कळेल की जसं तुमच्यासोबतही झालं तर कसं त्याला रिमूव्ह करायचं. सो या हे ड्राय होतं तोपर्यंत आपण हायलायटर अप्लाय करून घेऊया. हे कप्स अँड लॅशेसचं हायलायटर यूज करते आहे मी. खूप पिगमेंटेड आहेत त्यांचे सगळे प्रोडक्ट. सो जस्ट असं घेतलं तरी बघा किती येऊन गेलं ते प्रोडक्ट. सो त्याला थोडं एक्स्ट्रा जे असेल ना ते असं टॅप करून काढून घ्यायचं अँड देन अप्लाय करायचं. वाव, खूप सुंदर हायलायटर आहे. इतका इन्स्टंट अप्लाय होतं ना, एका स्ट्रोक मध्ये ते अप्लाय होतं. जास्त प्रोडक्ट घ्यायची गरज पडत नाही. वाव, आणि हा व्हॅलेंटाईनचा मेकअप लुक आहे. सो हायलायटर भरभरून अप्लाय करायचं, असं ग्लो केलं पाहिजे तुम्ही एकदम. सुंदर वाटतं हायलायटर अप्लाय केल्यानंतर, एकदम गेम चेंज होतो मेकअपचा. सो फिंगरनेच मी हे जे हायलायटर आहे हे इथे अप्लाय करून घेते थोडस. हेच बघा किती ग्लोई ग्लोई वाटतोय ना. खूप जास्त अप्लाय केलं गेलं असं वाटतंय मला, बट ते ना रात्री छान वाटेल. हा माईक ना मध्येच बंद होऊन जातो, मला घडी घडी बघावं लागतंय. हॅलो, गुड मॉर्निंग. हॅलो कर, हॅलो कर सगळ्यांना, हॅलो कर. हॅलो एव्हरीवन, कसं बोलते तू? चल इकडे, कम 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 कम. बोल, हॅलो एव्हरीवन. कसे आहात सगळे? बोल ना, बोल. आणि हिच्यासोबत पण जर तुम्हाला मेकअप लुक बघायचा असेल ना तर मला कमेंट करून सांगा, मी हिच्यासोबत सुद्धा मेकअप लुक शेअर करेल. ही खूप छान मेकअप करते ना राधे. आम्ही दोघी जणी मेकअप करू एकमेकींचा. चालेल? असा व्हिडिओ बनवायचा का आपण? जा मग पटकन तिकडे जा, मला व्हिडिओ बनवते. हा, जा बेडवर जाऊन जा. तिला ना खूप आवडतं व्हिडिओ बनवायला. मी असं विचार केलेला की तिच्यासोबत पण एक व्हिडिओ बनवूया. सो बघूया. सो आता हे ड्राय झालेलं आहे, तर हे मी ना स्पुलीच्या हेल्पने काढून घेते. अशी एक स्पुली घ्यायची, असं स्पुली येतो ज्याच्याने आपण आयब्रो सेट करतो ना, हा स्पुली. आणि याने जस्ट असं रब करायचं तिथे. गायब झालं. ते जर तुम्ही हाताने पुसलं असतं ना ते पूर्ण काळ काळ दिसलं असतं तिकडे. सो हे एकदम सिंपल वे आहे. तसंच डोळ्याच्या खाली सुद्धा करायचं. एका याच्यात निघून गेलं ड्राय झाल्यानंतर. मस्त हॅक आहे, नक्की ट्राय करा हा. सो नेक्स्ट आहे लिपस्टिक. सो आता पटकन लिपस्टिक अप्लाय करून घेऊया आणि मेकअप डन होऊन जाईल मग आपला. सो मी इथं माझा फेवरेट लिप कॉम्बो यूज करते आहे. ही मार्सची चॉको बटर लिपस्टिक इन द शेड 14, आणि ही मार्सची क्रीमी मॅट लिपस्टिक. हा असा कॉम्बो मी यूज करते आहे. हा शेड आहे आय थिंक 11 अरायव्हिल एव असं काहीतरी नाव आहे. आय डोंट नो मी बरोबर प्रोनाऊन्स केलं की नाही, बट विचित्र विचित्र नावं असतात लिपस्टिकचे, शेड्सचे म्हणजे.
सो ही न्यू लिपस्टिक आहे. सो मी तुमच्या समोरच याची अनरॅपिंग करणार आहे. मला खूप आवडतं असं जे नवीन प्रोडक्ट असतात ना त्यांना अनरॅप करायला मजा येते. तो जो आवाज असतो ना खूप सॅटिस्फाईंग असतो. सो हा असा लिप कॉम्बो मी यूज करते आहे जो 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 सध्या खूप ट्रेंडिंग आहे हा लिप कॉम्बो. सो या पटकन आपण अप्लाय करूया. आणि नाईट साठी एकदम मस्त शेड आहे हा. एकदम न्यूड असा न्यूड ब्राऊन शेड आहे. तर आधी लिपला लाईन करून घ्यायचं. खूप पिगमेंटेड आहे हे लिप लायनर. एका स्ट्रोक मध्ये बघा कसं अप्लाय होतं. वाव, खूप सुंदर लिप लायनर आहे. बस तिकडे बस. सो या लिपस्टिकची अशी काहीशी पॅकेजिंग आहे. सुंदर शेड आहे हा. न्यूड ब्राऊन शेड आहे. अप्लाय करून बघूया. खूप क्रीमी आहे ही लिपस्टिक. छान आहे. वाव, काय सुंदर लिप शेड तयार झालेला आहे. आणि नाईट साठी तर खूप बेस्ट आहे हा लिप शेड. म्हणजे जर तुम्ही रात्रीचं कुठे पार्टीला वगैरे जात असाल ना खूप सुंदर वाटतोय. खूप हायड्रेटिंग आहे ही लिपस्टिक. नक्की एकदा ट्राय करा. जर तुम्हालाही या लिपस्टिकची लिंक हवी असेल, जर तुम्हाला ह्या लिप कॉम्बोची लिंक हवी असेल तर कमेंट करा. लिंक मध्ये लिंक तुम्हाला मी डीएम मध्ये लिंक येऊन जाईल. जर तुम्हालाही या लिप कॉम्बोची लिंक हवी असेल तर कमेंट करा. लिंक तुम्हाला लिंक येऊन जाईल. खूप सुंदर लिप कॉम्बो आहे. नक्की एकदा ट्राय करा. खूप छान वाटतो. न्यूड शेड आहे आणि इंडियन स्किन टोन साठी एकदम बेस्ट आहे. खूप सुंदर बेस तयार झालेला आहे. कसं वाटतं राधे? थँक्यू. सुंदर, एकदम सुंदर बेस झालेला आहे. आय डोंट नो तुम्हाला कॅमेरामध्ये किती समजतं आहे किती नाही. मला कमेंट करून सांगा कसा वाटला हा मेकअप लुक. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला आधी जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. माझी मुलगी उठली आहे सो मी जास्त बडबड करणार नाही आता, नाहीतर ती सगळा मेकअप उचलून. एक मिनिट. मेकअप सेटिंग स्प्रे मी मारलाच नाही. मी दरवेळेस विसरतेच. मी प्रत्येक एक एक गोष्ट विसरते. मी सध्या जास्त विसरायला लागली आहे. सो मेकअप सेटिंग स्प्रे इज मस्ट. शेक करायचा अँड देन अप्लाय करायचा. आणि हा मेकअप सेटिंग स्प्रे जो मी यूज केलेला आहे तो इनसाइट कॉस्मेटिक्सचा मेकअप सेटिंग स्प्रे आहे. खूप छान आहे आणि अफोर्डेबल रेंज मध्ये आहे. सो नक्की एकदा ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा. टिल देन बाय बाय. बाय बाय. आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये
मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला हिच्यासोबत व्हिडिओ बघायला आवडतील का, तर मी नक्की हिच्यासोबत व्हिडिओ बनवेल आणि शेअर करेल. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय बाय. आणि हा मेकअप लुक जर तुम्ही ट्राय केला, बाय 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 बाय. चला बाय बाय. बाय.